धस हे अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। धसांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे। सरपंच हत्येप्रकरणी सुरेश धस हे अजित पवारांच्या भेटीला मल्टीस्टेट बँकेत लोकांचे पैसे बुडाले असंही धस यांनी म्हटलं। मार्ग काढण्यासाठी मी अजित पवारांची भेट घेतली असा दावा धस यांनी केलेला आहे। मल्टीस्टेट बँक संदर्भात अजित पवारांशी चर्चा केल्याचं सुरेश धस यांनी आज म्हटलेलं आहे। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी धस आक्रमक होते आणि आज मात्र त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आणि यावेळेस मल्टीस्टेट बँकेत लोकांचे पैसे बुडाले असा यावेळेस धस यांनी अजित पवारांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। त्यामुळे मार्ग काढण्यासाठी ही अजित पवारांसोबत भेट घेतल्याचं यावेळेस सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। अजित पवार हे उपमुख्यमंत्री तसंच अर्थमंत्री आहेत आणि म्हणूनच सुरेश धस यांनी अजित पवारांची भेट घेतली असं सांगितलेलं आहे। मल्टीस्टेट बँकेत लोकांचे पैसे बुडालेले आहेत असा या ठिकाणी दावा त्यांनी केला आणि या प्रकरणात मार्ग काढा म्हणूनच मी अजित पवारांची भेट घेतल्याचा दावा सुरेश धस यांनी केलेला आहे। आमदार सुरेश धस यांनी सरपंच हत्येप्रकरणी पाठपुरावा केला होता। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीही केली होती आणि आज त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतलेली आहे आणि यावेळेस त्यांनी मात्र अजित पवारांची भेट ही मल्टीस्टेट बँकेत लोकांचे जे पैसे बुडाले त्या संदर्भात होती। या संदर्भात अजितदादांनी मार्ग काढावा या संदर्भात ही भेट होती असं सांगितलेलं आहे।